नमस्कार, पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वाडा तालुक्यात टायर पायरोसिस कंपनीचे प्रदूषण कायम, कामगार व स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नाराजी। वाडा तालुक्यातील टायर पायरोसिस कंपन्यांमुळे होणाऱ्या गंभीर प्रदूषणाविरोधात स्थानिक रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहेत। हा मुद्दा यापूर्वी विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता। त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं काही कंपन्यांना बंदच्या नोटिसा बजावल्या होत्या। मात्र असे असतानाही अनेक पायरोसिस कंपन्या आजही सर्रासपणे नियम डावलून प्रदूषण करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। या प्रदूषणाचा फटका आता थेट आजूबाजूच्या औद्योगिक परिसरातील कामगार वर्गालाही बसू लागला आहे। वडवली ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असलेली सिद्धप्रिया पायरोसिस कंपनी प्रदूषण नियंत्रणाच्या मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आरोप होत आहे। या कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे व घातक वायूमुळे शेजारील गाला प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीतील कामगारांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच आरोग्यविषयक अन्य तक्रारी सुरू झाल्या आहेत। इतकेच नव्हे तर या प्रदूषणाचा परिणाम गाला प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेडच्या उत्पादन प्रक्रियेवरही होऊ लागल्याचे कामगारांचे म्हणणे आहे। परिणामी कामगार वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक रहिवाशांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। स्थानिक रहिवाशी व कामगार संघटनांनी या संदर्भात अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार व पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे। अखेर या प्रकरणी स्थानिक कामगार व संघटनांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनानं तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगार व स्थानिक नागरिकांनी दिला आहे। वाडा तालुक्यातील पर्यावरण, आरोग्य आणि औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन पुढील काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।